नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध सट्टा अड्ड्यांवर आज सकाळी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठे धाड सत्र राबवले. शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत पोलिसांनी 6 सट्टेबाजांना रंगेहात पकडले आहे, तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. धुळे शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने मिळालेल्या तक्रारींच्या आधारे मनोहर चित्र मंदिर परिसर, आग्रा रोड आणि चित्तोड नाका या ठिकाणी ही कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागता सट्टेबाजांची पळापळ झाली, ज्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 5,000 रुपयांचा मुद्देमाल, सट्ट्यांच्या चिठ्ठ्या आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी जप्त केलेले सर्व मुद्देमाल त्याच ठिकाणी भर रस्त्यात जाळून नष्ट केला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.